इसिसच्या रडारवर आता ताजमहल आहे। ताजमहलावर हल्ला करण्याचा इशारा इसिसकडून देण्यात आलाय। इशारा देणारे इसिसकडून ग्राफिक या संदर्भातलं प्रसिद्ध झालेलं आहे। 14 मार्चला हे ग्राफिक जे आहे ते अपलोड करण्यात आलेलं होतं ताजमहल समोर पोलीस बंदोबस्तामध्ये। त्याच्यामुळे आता वाढ करण्यात आली आहे। बॉम्ब निकामी पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। इसिसकडून ताजमहलवर हल्ला करण्याची योजना आखली जात असल्याची माहिती मिळतेय। इसिसकडून ताजमहलावर हल्ला करण्यात येणार असल्याचा इशारा देणारे एक ग्राफिक इसिसकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। इसिस समर्थक माध्यम समूहानं ग्राफिक प्रसिद्ध केले आणि यानंतर गुप्तचर यंत्रणा ही सक्रिय झालेली आहे। स्थानिक पोलिसांकडून ताजमहलाच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आणि पाठीमागे ताजमहल आणि त्यासमोर उभा असलेला दहशतवादी असे एका ग्राफिक्सच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं छायाचित्र अहवाल उम्मत मीडिया सेंटरकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि हे ग्राफिक 14 मार्चला अपलोड करण्यात आलेलं आहे। गुप्तचर विभागाला याबद्दलची माहिती मिळाल्यावर गृह मंत्रालयाकडून तातडीनं पावलं उचलण्यात आलेली आहेत। ताजमहलाच्या सुरक्षेसाठी बॉम्ब निकामी करणारं पथक हे तैनात करण्यात आलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। जैसे कि आप जानते हैं कि एक लिंक सबको सर्कुलेट किया गया है जिसमें ताजमहल को टारगेट मानकर उसके ऊपर अटैक करने की बात है। लगातार वहाँ पर हमारे सीनियर अधिकारी मूवमेंट और सुपरविजन कर रहे हैं और सबसे इम्पोर्टेंट बात यह है कि हम इस व्यक्ति को जिसके द्वारा ये लिंकेज ये सबको सर्कुलेट किया गया है इसकी तलाश भी हमारी कर रहे हैं, जिसमें हमारी एटीएस और एसटीएफ की टीमें लगी हैं, लोकल पुलिस हमारी लगी है। आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत शिवाजी शिंदे। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। तर शिवाजी, जगातील 7 आश्चर्यांपैकी एक म्हणजे ताजमहल आणि आता हाच ताजमहल जो आहे तो इसिसच्या टार्गेटवर आहे। वृषाली, नक्कीच याला एक मोठी पार्श्वभूमी आहे। आपण मागील आठवड्यात बघितलं होतं की उत्तर प्रदेशमध्ये एन्काउंटर झाला होता आणि 2 आतंकवादी पकडले गेले होते, 2 संबंधित आतंकवादी पकडले गेले होते। त्याच्यामधला सैफुल्ला याचा एन्काउंटर झाला होता आणि याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता। हे सगळे आतंकवादी स्वयं सेल्फ आयसिस प्रवृत्ती झाली होती, त्यांचे आयसिसकडून त्यांनी प्रेरणा घेतली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी या दहशतवादी कारवायाच्या प्रयत्नात होते आणि याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्याच्यानंतर पोलिसांनी 6 जणांना अटक केली होती। या संपूर्ण परिस्थितीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये आयसिसचं प्रमाण वाढते का, आयसिस आपले पाऊल पसरतोय का, असेच चित्र दिसायला लागेल। कारण जे ग्राफिक्स आता सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालंय त्याच्यामध्ये एक दहशतवादी दाखवण्यात आलेला आहे, पुढे ताजमहलचा फोटो दाखवण्यात आलेला आहे आणि आणि न्यू टार्गेट म्हणजे आमचं नवीन टार्गेट हे ताजमहल असू शकतं असं हे फोटो व्हायरल झालेले आहे। त्याच्यानंतर पोलिसांनी या घटनेला एकदम सिरियसली घेतलेलं आहे आणि संपूर्ण परिसर आहे त्या संपूर्ण परिसराला पोलिसांनी वेढा घातलेला आहे। पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। बॉम्ब शोधक पथक, कुठलाही बॉम्ब निकामी करण्याचं जे पथक असतं ते बॉम्ब शोधक पथक सुद्धा ताजमहलच्या बाजूला उपस्थित आहे। त्यांनी सुद्धा इथे आपला बंदोबस्त लावलेला आहे। ही संपूर्ण घटना जर बघितली तर भारतामध्ये आयसिस पाऊल पाडतंय आणि आयसिसचा प्रसार होतोय याशीच एक म्हणावं लागेल। आणि त्याच्यानंतर पोलिसांनी या घटनेला अत्यंत महत्त्वपूर्ण असं घटना घेतली आहे आणि संपूर्ण परिसर कॉर्डन ऑफ केलेला आहे, पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला आहे। परंतु पर्यटक जे आपले जात आहेत, जे 7वं एक अजुबा आहे ताजमहल, ते बघण्यासाठी पर्यटकांची तिकडे गर्दी असते, त्यांनाही कुठलाही त्रास नाही, परंतु पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे।